वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आहे रविवार, दोन्ही मुलं घरी आहेत। हे ड्युटीवरती जातीलच, यांना रविवारची वगैरे सुट्टी नसते। तर फ्रेंड्स, सकाळी मी बनवले पोहे। आज रविवार म्हणल्यानंतर मग म्हटलं चला आज पोहे बनवूया। नीरज डॉली सुद्धा उठलेले आहेत आणि यांना जायचं होतं कॅन्टीनमध्ये, त्यामुळे मग हे म्हणाले की पोहे बनव। मुलांचं स्कूल असते त्यावेळी पराठे वगैरे बनवते, त्यामुळे मग ते दही पराठे सगळे खातात। मग पोहे वगैरे त्या दिवशी बनवता येत नाहीत, त्यामुळे मग रविवारीच आम्हाला पोहे बनवायला भेटतात। तर आता पोहे बनवून घेते। आणि फ्रेंड्स, मी काल एक व्हिडिओ टाकला, तो तुम्ही बघितला की नाही मला माहीत नाही। बघितला नसेल तर जाऊन बघू शकताय, कालचाच व्हिडिओ आहे। तर काल एक मला फ्रॉड कॉल आला होता आणि त्यापासून आम्ही कसं वाचलो हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता इथे पोहे बनवून झालेले आहेत। मला वाटलं ही अभ्यास करत असतील दोघं पण, तर यांनी तर माझं नेलपेंटच खराब करायला ठरवलंय। तर बघा, हा पण इथे काय करतोय रे उद्योग प्रतिभा। आणि डॉल्या आता बसाले अभ्यासला, तर ते नेल पेंट तेवढं साईडला ठेवून दे। 10+15 नेल पेंट साईडला ठेव। ते प्रेस पण पडेल, जरा सरळ ठेव खालीच। डोल्या कुठं आहेत मग? हा कुठं आहेत सांग? कागद रिकामा दिसालाय। चॉकलेट कुठे आहेत? मग ते चॉकलेटचा कागद कसा रिकामा झाला? तू आता काय करलास अभ्यास सोडून? टीचर बनालेस? मग ठीक आहे। तर फ्रेंड्स, सकाळी मी थोडंसं दळण पण केलंय, तर पूजा वगैरे झालेली आहे, अगरबत्ती वगैरे लावली। आमचं पीटीएम आहे। येस, मजा येणार। काय दिन पडल्यात माझ्या नीरज यादवनं, उद्या दिसणार आहेत आम्हाला। बघूया की। तर फ्रेंड्स, तुम्हाला ज्या दिवशी भाजी भाकरी चपाती भात असं काही खायचं नसेल, काहीतरी छान मस्त आणि हलकं फुलकं खायचं असेल, त्या दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून खा, खूप मस्त भारी लागते। तर आता बघा, कढीपत्ता लसूण मिरची तर घेतलेली आहे, अद्रक असेल तर अद्रक घेऊ शकताय, त्याचा किस करून 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एका भांड्यामध्ये, त्यामध्येच आपण 2 वाटी ताकसुद्धा टाकायचं। माझ्याकडे आम्ही खाणार 3 जण, त्यामुळे मग मी तर 2 वाटी घेतलेलं आहे। तर तुमच्या घरी जास्त मेंबर असतील तर तुम्ही जरा जास्त घेऊ शकताय। मी ताक टाकलं, त्यानंतर मग मी थोडंसं पाणी सुद्धा टाकलं आणि एकजीव असं करून घेतलं, म्हणजे त्यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। मी ह्या रेसिपीला म्हणते तांदळाच्या पिठाचा उपमा। तुम्ही काय म्हणताय बघा। सगळं मी ताक एकजीव करून घेतलेलं आहे, याच्यात अजिबात गुठल्या कुठेही नाही। चला आता आपण फोडणी देऊया मस्त। हा हा, चालू कर। तिकडे बटन आहे सुरुवातीला ऑनचा, तो मार। झालं, त्याच्यानंतर स्टील फ्राय काय तर लिहिले बघ, स्टील फ्राय। हां ओके। पॅन गरम होते, त्याच्यानंतर आपण त्याच्यात तेल टाकू। गरम होते गरम। गाली काय करायला? तुझं काय चालू आहे गे? अरे मामा, कंपोस्टच नाही, काय करू मी? हे काढाले। कोण म्हटलं कंपोस्ट नाही? जरा मला सांग। पाऊस कुठं गुम झाला, कुठं भेटणं पण झालाय। पाऊस गुम झालाय? पाऊस होता ना तुझा। काहीतरी नुसतं नेहमी आगाऊपणा करत असते बघ। पॅन गरम झाले, याच्यामध्ये टाकूया आपण 1 पळी तेल। तर आता इथे मी तेल टाकून घेतले पॅन मध्ये, तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही टाकून घ्या। आता मला जेवढं भाजीला लागते तेवढं मी टाकले। ऑन करा। आपण इथं आता गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकूया। लस टाकणार आहे त्याच्यात, जिरा मोहरी टाक बाळा। चल, जिरं पण टाक। ओके। मुलांचं कसं असतंय, मी करणार। चला ऑन कर ना बाळा, ते मी बंद केलं तर हां ते नाही, हां ऑन ऑन ऑन। हां चला, आता तो दाब, त्यानंतर टाक आता ते सगळीच प्लेट पलटी कर। मी करणार म्हणतोय रे बाबा। तर फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये कांदा बिलकुल घालायचा नाही, कांद्याचा वापर करायचा नाही याच्यामध्ये। हे गेलेत भाजी आणायला, आले वेळेवर, तर मी याच्यात कोथिंबीर सुद्धा भरपूर घालीन, पण आता आलेत तर कोथिंबीर वगैरे सगळंच संपले आज। तर ताई झालेलं आहे, याच्यामध्ये आपण टाकूया हळद। तर आता हळद टाकून घेतली,
त्याच्यानंतर आपण टाकूया आता पटकन ताक. आता आपण याला एकसारखाच हलवत राहायचं, त्याच्या गुठल्या वगैरे होऊ द्यायच्या नाही. चला मी आता दाखवते तुम्हाला. मोबाईल हात दुखत असं ठेवा 2 मिनिटं साईड. अर्धा की पटकन ये. 2 मिनिट असंच धर लागतो. तिकडे दाखवू. हे बघा डॉली. काय काय दाखव जरा साईडला. हे काय आहे? हे काय आहे? सांग. पेस्ट्री. काय? पेस्ट्री. आणि हे ते ब्रेड. इथं भाजी आहे, केल, टमाटर. तर हे आता आले आणि भाजी काढून ठेवत आहेत. मग डॉली म्हणाली की कोथिंबीर घालायची नाही, मी खाणार नाही. मग कशाला घालू, राहू दे, कारण आम्ही तिघंच खाणार आहे ना. तर बघू शकता इथं मस्त आणि झणझणीत असा आपला तांदळाचा उपमा तयार झालेला आहे. आता इथं यांनी आणलेली आहे ही भाजी. केळी, सफरचंद, भेंडी, टमाटर, आलू, लिंबू, अद्रक, मिरची, लसूण, त्याच्यानंतर करेला, कोथिंबीर, ते काय हो, पालक, दोडका माय फेवरेट, आणि हे काकडी. भाजी आठवड्याची लागतेच. तर फ्रेंड्स, आता आम्ही महिलेकडे 3 जण खात आहे एकाच प्लेटमध्ये. हे बाहेर गेलेत, अजून आले नाहीत. कुठल्या एका ट्रेनीचा बर्थडे आहे म्हणत होते, तिकडे जाणार आहे. तर मग म्हटलं चला, आम्हाला पण ती भात भाकरी खाऊन कंटाळा आलाय, थोडंसं काहीतरी वेगळं करून खावं. तर बघा, माझ्या डॉलीला पण खूप आवडलं, कारण याच्यात कांदा नाही ना. तर आता फ्रेंड्स, याच्यासोबतच आता आम्हाला यांनी पेस्ट्री सुद्धा आणून दिली पोरांना. ही सिंगल आणि ही 2. हा बॉक्स 2चा असतो ना, मग ही सिंगल एक साईडला आणली आणि ही 2चा बॉक्स. तू कुठली घेणार? स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, हे जेवण झालं. आज नीरज डॉलीची एक छान टेस्ट घेऊया. तर काय टेस्ट घेऊया सांगा. तर चला, आपण आज यांना क्वेश्चन विचारूया. नीरज, तू सांग, डॉलीला कोणता कलर आवडतोय? पिंक. सही है. डॉल्या, तू सांग, भैयाला कोणता कलर आवडतोय? रेड. सही है. डॉल्या, तू सांग, भैयाला कोणती सब्जी आवडते? सब्जी पनीर. सही है. नीरज, तू सांग, डॉल्याला कोणती सब्जी आवडते? डॉलीला काय माहिती आहे बघा डॉली बद्दल? डॉलीला सांगू? व्हेजिटेबल सांगायचं. पनीर पुरी. पनीर पुरी. पनीर आवडते मग तिला पण, असं म्हण. पनीर नाही, भेंडी. असं मिठाई बद्दल प्रश्न विचाराय. नीरज, सांग, डॉलीला कोणती मिठाई आवडते? काजू कतली. यस. तू सांग, डॉल्या, भैयाला कोणती मिठाई आवडते? काजू कतली. यस. आवडते काजू कतली? मलाई बर्फी? मलाई बर्फी नाही, काजू कतली. मलाई बर्फी तर मला पण आवडते. काजू कतली ते कोणत्या शेप्स मध्ये येते ना, ती खूप भारी वाटते. मग त्या दिवशी ती एक बर्फी आली, काजू कतली, आणि अजून एक ती वाली आणि काजू कतली. ठीक आहे. आपण यांना ना आता काय करूया की नीरज किती मार्क्सचा पेपर होता बाळा? 30 मार्क्सचा पेपर होता. आणि डॉल्या तुझा? सांगायला यांचा पण 30 होता. हिला काय माहिती नाही डॉल्याला, काय लहान आहे, फर्स्टला आहे, त्यामुळे यांचं काय एवढं लोड नाही. पण नीरजचा आहे, नीरजला 30 मार्क्सचा पेपर होता. तर आता बघूया आपण, उद्या तर मी बीटीएमला जाणारच आहे. तर आता उद्या समजेलच डॉलीला मार्क्स कसे पडले, तर डॉलीचे स्कूलमध्ये वागणूक कशी आहे हे सगळं उद्या समजणार, आणि नीरजची पण समजणार. तर आता आपण नीरजला ना की समजा नीरजला उद्या 30 मार्क्समधून 20च्या वर म्हणते मी, 12 नव्हे 20च्या वरती सगळ्या विषयांना समजा मार्क्स असतील, तर नीरजसाठी मी
गिफ्ट देणार. नीरजला मी एक गिफ्ट देणार, त्याला नक्की? नक्की त्याला जे पाहिजे ते. आणि मला आणि डॉल्याला, माझ्या डॉल्याचं आता नेहमी स्कूलमधून कंप्लेंट यायच्या, म्हणजे वैष्णव विद्यापीठला होती तर, की डॉली म्हणजे इकडं तिकडं बघते आणि बोलते जास्त, असं तसं यायच्या. तर आता उद्या छान डॉलीबद्दल काही टीचर बोलल्या, नवमी पढाई मी बहुत अच्छी है, असं सगळं काय काय छान छान डॉलीबद्दल सांगितलं ना, की डॉलीला सुद्धा माझ्या एक गिफ्ट मी देणार. ठीक आहे डॉल्या? नाही मम्मा, ते पण माझ्या तुझ्या डॉलीच्या आवडीचं. डॉल्या विचार मम्मा 20 घेतली ना, 20च्या वर, म्हणजे 21, 22, 23 असे मार्क्स पाहिजे. तर मला गॅरंटी आहे की मला 20च्या वरतीच येणार सगळ्या विषयांना. हा बघ. हा नक्की नक्की. हा सांगू, मला 20च्या, मला 20, 21, 22 काय येणार, पण त्याच्या अजून पुढे येण्यात आलं ना, चालेल ना. ठीक आहे. तर फ्रेंड्स, इथं मी हे पूर्ण ब्लाऊज रेडी केलेलं आहे. 34 छातीचं ब्लाऊज होतं हे. तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी अशी शिलाई शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करत जा, यूट्यूब चॅनलवरतीच करत जा इथे खाली. नाहीतर मग कसं होते, व्हॉट्सअपला वगैरे कमेंट केल्या तर मग ते म्हणजे काही उपयोग नाही. इथे कमेंट करत जा तुम्ही खाली, म्हणजे मग मला तुमच्या कमेंटला आन्सर देऊन मला पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी खास शिलाई दाखवता येईल. असं डायरेक्ट मी शिलाई वगैरे टाकू शकत नाही, कारण त्याच्यासाठी एक दुसरं चॅनल आहे माझं. पण तुम्ही जर कमेंट केला तर मी टाकू शकते. तर त्यासाठी तुम्हाला एखादी छान अशी कमेंट करावी लागेल. तर फ्रेंड्स, दिवसभर एवढा कंटाळा येतोय ना, शिलाई, त्यानंतर घरातली कामं वगैरे, परत इकडं तिकडं आणि कुठं जायचं असेल तर खूप कंटाळा येऊन जातोय. 10 वाजले की माझे डोळे उघडत नाहीत, असं होते. कधी एकदा झोपेन होते मला, आणि सकाळी 5:30 वाजले की कधी एकदा उठीन होते, कारण पुढचं सगळं असं दिसत असते समोर, पटापटा घरातलं आवरणं, ब्लॉक करणं. त्यामुळे मग दिवस असेच फास्ट फास्ट चाललेत. मला समजलंच नाही की मी 25 ब्लॉग कधी बनवले. बघा ना, बघता बघता चॅनल ओपन केलं आणि 25 ब्लॉग झाले. कंटिन्यू एकही दिवस न चुकवता मी ब्लॉग टाकले 25. हळूहळू सबस्क्रायबर पण वाढतील आणि छान चालेल चॅनेल. कारण मी असं मनापासून ठरवले की डेली ब्लॉग टाकायचे. एकदा तुम्हाला डेली सवय झाली माझ्या ब्लॉगची वगैरे, तर तुम्हाला सुद्धा कमणार नाही आणि मला सुद्धा तुमच्याशिवाय, असं होऊन जाईल. तर आता डेली मी आता 25 दिवस झालं कंटिन्यू टाकते, एकही दिवस गॅप केला नाही. तर बघा ना, ही ब्लॉग वगैरे बनवणं किती म्हणजे हे आहे. 25 दिवसामागची माझी मेमरी सेव्ह राहिली. तर बघू शकते मी की 1 तारखेला काय केलं, 2 तारखेला मी काय केलं, ते भारी वाटेल मला. तर चला फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगला इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.